निवडणूक झाली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी न्यूज आली, महाराष्ट्रात बिहार भवन होणार. बाबो, सरकार म्हणजे महापौर व्हायच्या आधीच यांची लगेच घोषणा. बिहारचा पाहुण्यांसाठी फुल पाहुणचार म्हणून एक स्पेशल बिल्डिंग, 30 मजली बिल्डिंग बांधणार आणि तिथे त्यांचा फुल पाहुणचार होणार, जे मुंबईसारख्या ठिकाणी येतात फिरायला, कामधंद्याला, रोजगाराला, उपचारासाठी. रिझन आहे उपचारासाठी. कारण त्यांच्याकडे हॉस्पिटलच नाही ना, डॉक्टर नाही, कोणी शिकत नाही, डॉक्टर कोणी होत नाही. तर मग सगळे डॉक्टर आपल्याकडे आहेत ना, तर मग ट्रीटमेंटला इथं आल्यावर मग त्यांचं कसं, मग आजारी लोक आहेत ना, मग त्यांची राहायची खायची सोय झाली पाहिजे इथं. आपण कसं पाहुणे आले का मग उपाशी नाही पाठवत ना, मग आपल्याला काळजी येते. त्यामुळे आता ते आपली जागा पण आपली देणार आपण त्यांना. ती येणार, राहणार, खाणार, पिणार मस्तपैकी, तुमच्या मानगुटीवर बसणार इथं येऊन आणि वरून तुम्हाला हसणार. कारण आता आमचं सरकार आलं आहे. लय मराठी माणूस उड्या मारतात. आता तर आमचंच सरकार आलं आहे का नाही. आता बघा, घोषणाच केली 2 दिवसात. आम्ही महापौर निवड व्हायच्या आधीच आम्ही घोषणा करून टाकली की तुमच्यासाठी आम्ही मोठी बिल्डिंग बांधणार. या 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 बसा आमच्या बोखंडी. ते म्हणतात ना इंदुरीकर, तसंच होणार आहे आता. बसा मराठी माणूस तिथं जॉबसाठी फॉर्म भरा, फॉर्म सुटतील तिथं मस्तपैकी. त्या बिल्डिंगला वॉचमॅन पाहिजे असतील ना, सिक्युरिटी सुपरवायझर, भरा फॉर्म. राहिलं तर नाही पण कामं तर भेटतील, आहे का नाही. ढकलावर